चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, स्पीडअप करा. चला वरवण संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटर चला आतमध्ये, बॅटर्स चला. वरवण संघाला विनंती आहे की आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सरवायचं आहे. बॅटर्समध्ये आले, बॅटर्स पाहतोय आपण ओंकार ताडगे आणि वैभव जाधव. चला सामन्याला सुरुवात होते. मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होते, सामन्याला प्रारंभ, सामन्याचा श्री गणेशा. चला स्पीडअप करायचंय. 3 षटकांचा सामना आहे मैदानामध्ये. ओंकार ताडगे, वैभव जाधव सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. चला स्पीडअप करा, भरपूर टाइम झालेला आहे, स्पीडअप करून घ्या. चला सामन्याला सुरुवात होते मैदानामध्ये. पहिलाच आपण चेंडू पाहतोय, त्या ठिकाणी एक धाव एवनापूर, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि दुसरा धावा पूर्ण होते. एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. ओंकार ताडगे चपळीने धावत आहेत मैदानावरती. 2 धावा एवना पूर्ण होत आहेत. धावपलकीवरती 2 धावा पाहतोय. पहिलं षटक सुरू आहे मैदानामध्ये. 2 धावा धावपलकीवरती पाहायचं आहे. इथून पुढे पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव एवना, दुसरा धावेचा प्रयत्न होतो का मैदानामध्ये पाहायचंय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. अतिशय बहारदार कामगिरी, चित्त्याच्या चपळीने 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावपलकीवरती धावा आहेत त्या तब्बल 4 धावा. 2 चेंडू 4 धावा आपण मैदानावरती पाहतोय. ओंकार ताडगे 4 धावा. पहिलं षटक सुरू आहे मैदानामध्ये. 4 धावा. बर पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहायचंय. ओंकार ताडगे ऑन फायर, मातीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. 4 धावा. 8 धावा धावबलगेवरती. ओंकार ताडगे ऑन फायर. एक बहारदार चौकार येताना पाहतोय मैदानावरती आपण ओंकार ताडगे यांच्या बॅट मधून. 8 धावा. 8 धावा धावपलकीवरती. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल, कोणतीही धाव नाही आहे चेंडूवरती. ओंकार ताडगे मात्र या ठिकाणी पाहायचंय मैदानावरती. एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या चेंडूवरती आपण पाहिली मैदानावरती. 8 धावा धावपलकीवरती. इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. पुन्हा एकदा पाहायचंय. 1 धाव मात्र येताना पाहायला मिळते. 9 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पहिलं षटक सुरू असताना धावपलकीवरती 9 धावा. दिनेश देवेकर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन आहेत. 9 धावा आतापर्यंत खर्च करता येतं या षटकामध्ये. पाहिजे वैभव जाधव इथून पुढे कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन 2 धावा. धावफलकेवरती धावा आहेत त्या तब्बल 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय.
धावपलकीवरती 11 धावा. चला स्पीडअप करून घ्या. अधिकचा वेळ न घेता सामना सुरू राहणं बंधनकारक असणार आहे. 11 धावा धावपलकीवरती. एका षटकाचा खेळ संपलाय. पाहिजे पुन्हा एकदा ओंकार ताडगे ऑन स्ट्राईक असणार आहेत. कशा प्रकारे फलंदाजी केली जाते इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. ओंकार ताडगे एक किती धावांचा डोंगर उभा करतायत तिथून पुढे आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती अमोल पायगुडे, महाराष्ट्र पोलीस अमोल पायगुडे आपण मैदानावरती पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते. मारलेला चेंडू पाहायचंय त्या ठिकाणी आणि एक धाव एवाना पूर्ण होते मैदानावरती आणि झेल मात्र निसटतोय मैदानावरती. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव. धावसंख्येवरती धावा जर पाहिल्या तर 12 धावा. एक थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय आणि झेल निसटला त्या ठिकाणी. 12 धावा धावबलकीवरती. विक्टरी स्पोर्ट्स बोरीपारधी संघ आपण पाहतोय. मारलेला चेंडू पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी. एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर चेंडू चाललाय. 4 धावा. वैभव जाधव यांचा एक रिव्हर्स पूलचा फटका आपण मैदानावरती पाहतोय. 4 धावा. धावपलकीवरती तब्बल 16 धावा आपण पाहतोय. दुसरा षटक सुरू आहे मैदानामध्ये. 16 धावा. अमोल पायगुडे गोलंदाजी मार्कवरती आहेत. पाहायचंय. पाहूया. मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव एवढ आपण दुसरा धावेचा प्रयत्न नसेल त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण होते. धावपलकीवरती धावा आहेत त्या 17 धावा. धावपलकीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय आणि 4 रन चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळत आहे मैदानावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 21 धावा. 21 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. एक बहारदार फटका पाहतोय ओंकार ताडगे यांच्या बॅटमधून 4 धावेसाठी. 21 धावा धावपलकीवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 21 धावा. स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा मारेल चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. एक धाव येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचंय मैदानामध्ये आणि ओंकार ताडगे मात्र या ठिकाणी धावबाद होत आहेत. ओंकार ताडगे यांचा खेळ संपतो. या ठिकाणी थोडंसं थांबावं लागतंय मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 धावसंख्येवरती. 22 धावा धावबलकीवरती आहेत. न्यू बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय जय थोरात. इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी करतायत पाहायचंय मैदानावरती. 22 धावा धावपलकीवरती. मुख्य आयोजक या ठिकाणी गणेश पवार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आम्ही करतो या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. चला पाहायचंय त्या ठिकाणी कोणती धाव नसणार आहे. निर्धाव चेंडू होईल. 22 धावा धावपलकीवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकीवरती आहेत 22 धावा. चला स्पीडअप करायचंय. 22 धावा धावपलकीवरती आपण विक्टरी स्पोर्ट्स बोरीपारधी संघ पाहतोय आपण मैदानावरती. 22 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्पीडअप करा. चला पटकन. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. तिसरं षटक घेऊन पाहूया. मयूर पवार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू. इथून पुढे तिसऱ्या षटकाला सुरुवात करतील. पाहूया. मयूर पवार तिसऱ्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये. वैभव जाधव ऑन स्ट्राईक असणार आहेत. पाहायचं इथून पुढे किती धावांचा
डोंगर उभा केला जातोय. पुन्हा एकदा पाहायचंय स्क्वेअर चेंडू असेल. अतिरिक्त एक धाव पाहायचे मैदानामध्ये. धाव संख्या झाली ती 23 धावा धावपलकीवरती आहेत. 23 धावा आपण पाहतो धावपलकीवरती. पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. 24 धावा धावपलकीवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे मैदानामध्ये आणि 24 धावा धावपलकीवरती आहेत. पाहायचंय वैभव जाधव इथून पुढे कशा प्रकारची फलंदाजी करतायत. मारलेला चेंडू परंतु बॅटची बाहेरची कड आणि फलंदाज बाद. वैभव जाधव यांचा खेळ संपतो या ठिकाणी. चला नो बॅटर, चला आतमध्ये पटकन. नो बॅटर, चला. नो बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय ओमकार देशमुख. ओमकार देशमुख पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. 24 धावा धावपलकीवरती आहेत. 24 धावा आपण पाहतोय धावपलकीवरती. 2.1 खेळ संपलाय मैदानामध्ये. 24 धावा. चला स्पीडअप करायचंय. अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. 24 धावा धावपलकीवरती. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. एवना एक धाव त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय काय पाहायचंय परंतु नाही. 2 धावा एवना त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावपलकीवरती 26 धावा. 26 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. ओंकार देशमुख यांनी चित्त्याच्या चपळाईने 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा पाहायचंय वाईट चेंडू असेल. पुन्हा स्क्वेअर चेंडू आहे. धावपलकीवरती 27 धावा. 27 धावा धावपलकीवरती. ओंकार देशमुख ऑन स्ट्राईक आहे. पाहायचंय एक मोठा फटका येणार आहे का या चेंडूवरती आपण पाहणार आहोत तिथून पुढे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर केले त्या ठिकाणी. एवना 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. अगदी चित्त्याच्या चपळाईने 3 धावा पूर्ण झाले त्या ठिकाणी पाहतोय मैदानावरती आपण. 30 धावा धावपलकीवरती. 30 धावा धावपलकीवरती आहेत. स्पीडअप करा. 30 धावा धावपलकीवरती. पाहूया पुढील चेंडू. तीस धावा धावपलकीवरती. जय थोरात पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पाहायचंय निर्धाव चेंडू असेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आला या ठिकाणी पाहायचंय आपल्याला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी अमर शेळके सर आहेत. वाईट चेंडू असेल. वाईट चेंडू आहे. धावपलकीवरती 31 धावा आपण पाहतोय.
तिसरं षटक सुरू असताना धावपलकेवरती 31 धावा मैदानावरती आपण पाहतोय. जय थोरात ऑन स्ट्राईक. मारलेला चेंडू पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एवना 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. डिक्लेरेशन झोन 2 धावा 33 धावा धावपलकेवरती. तेहतीस धावा धावपलकीवरती आपण पाहतोय मैदानावरती. चला स्पीडअप करायचंय. पाहूया पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव येताना पाहतोय मैदानामध्ये आपण. धावपलकीवरती धावा पाहिलं तब्बल 34 धावा धावपलकीवरती आहेत. पाहूया 34 धावा धावपलकीवरती आहेत. जय थोरात ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पाहायचंय. अतिशय बहारदार चेंडू हाताळलाय मयूर पवार यांनी मैदानामध्ये आपण पाहतोय. 1 धाव येताना पाहायला मिळते. धावपलकीवरती धावा पाहिल्या तब्बल 35 धावा धावपलकीवरती आहेत. ओमकार देशमुख पाहायचंय कशा प्रकारे इथून पुढे फलंदाजी करतोय. एक मोठा फटका येतोय का पाहायला मिळणार आहे का आपल्याला पाहायचंय इथून पुढे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचं. 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय आणि 4 धावा चौकार. धावसंख्या झाली ती 39 आणि 40 धावेंचं आव्हान असणार आहे वरवण संघाला जिंकण्यासाठी. चला विक्टरी स्पोर्ट्स संघ चला मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे ताबडतोब आपण. अधिकचा वेळ न घेता सामना सुरू ठेवायचा आहे. चला विक्टरी स्पोर्ट्स संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या संघ. चला विक्टरी स्पोर्ट्स वरिपार्थी संघाला विनंती आहे की आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवायचे मैदानामध्ये. 40 धावेंचं आव्हान इथून पुढे पाहायचं. 18 चेंडूमध्ये 40 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बॅटर्स. चला बॅटर्स पाहतोय मैदानामध्ये आपण. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे विक्टरी स्पोर्ट्स संघ. चला पटकन स्पीडअप करायचंय. भरपूर वेळ झालेला आहे. अधिकचा वेळ न घेता सामना सुरू ठेवणं गरजेचं असणार आहे. चला सामना चालू करून घ्या. 18 चेंडूमध्ये 40 धाव्यांची गरज.
चला सामन्याला सुरुवात होते, सामन्याला प्रारंभ. पहिलं षटक घेऊन आपण मैदानावरती पाहतोय प्रशांत सोडणवार पहिल्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये. 18 चेंडूमध्ये 40 धाव्यांची गरज आहे. प्रसाद ऑन स्ट्राईक आपण पाहतोय कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानावरती आणि 6 धावा. षटकार. एक बहारदार षटकार आपण येताना पाहायला मिळाला आपल्याला. प्रसाद यांच्या बॅटमधून एक जबरदस्त तडाखा आपण मैदानावरती पाहिला 6 धाव्यांसाठी. पाहायचंय पुढील चेंडू वाईट चेंडू आहे. स्क्वेअर चेंडू आपण पाहतोय मैदानावरती. 7 धावा धावपलकीवरती. 7 धावा धावपलकीवरती पाहतोय गोपीनाथ महाराज क्रिकेट क्लब वरवंड संघ. पाहूया पुन्हा एकदा. पाहायचंय झेलवादची मोठी संधी आहे त्या ठिकाणी. पाहायचंय मात्र पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा. षटकार. 6 धावा. तेरा धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. एक जबरदस्त तडाखा आपण पाहतोय प्रसाद यांच्या बॅटमधून. 6 धावा. 13 धावा धावपलकीवरती. चला स्पीडअप करायचंय. टीम मीटिंग अलाउड नाहीये. चला स्पीडअप करून घ्यायचंय मॅच. 13 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पाहूया इथून पुढे. 13 धावा धावपलकीवरती. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा एक जबरदस्त तडाखा. षटकार. 19 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 19 धावा धावपलकीवरती एक बहारदार षटकार येताना पाहतोय मैदानावरती आपण. प्रसाद यांच्या बॅटमधून एक तिसरा षटकार मैदानावरती आपण पाहतोय. एक आक्रमक फलंदाजी प्रसाद यांच्या बॅटमधून आपण पाहतोय मैदानावरती. 6 धावा. पाहूया पुढील चेंडू. पाहायचंय मैदानामध्ये 1 धाव येताना पाहायला मिळाली. 20 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय मैदानावरती. 20 धावा. अजूनही 20 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. पाहायचंय मैदानावरती 20 धावा धावपलकीवरती. एक बहारदार खेळी आपण पाहतोय प्रसाद यांची. पाहायचंय पुन्हा एकदा एक बहारदार फटका आणि 4 धावा. चौकार. एक जबरदस्त फटका आपण मैदानावरती पाहतोय 4 धाव्यांसाठी. धावपलकीवरती धावा झाल्यात 24 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 24 धावा धावपलकीवरती. पाहायचं इथून पुढे. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी मारलेला चेंडू. 1 धाव. 1 धावेचा प्रयत्न पाहायचा मैदानामध्ये.
दुसरा धावेचा प्रयत्न नसेल. एवाना एक धाव त्या ठिकाणी. धावफलकावरती जर आपण नजर टाकली असता 25 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. 25 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानावरती. 25 धावा. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज इथून पुढे. 12 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज आहे. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज मैदानावरती पाहतोय आपण. चला स्पीडअप करायचंय. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज इथून पुढे मैदानावरती आपण पाहतोय. मारलेला चेंडू पाहायचंय त्या ठिकाणी. एक धाव येताना पाहायला मिळाली मैदानावरती. 11 चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. 11 चेंडू आणि 14 धावा. 11 चेंडू 14 धावा. अकरा चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. प्रकाश जगताप यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अष्टविनायकचे सर्वेसर्वा प्रकाश जगताप यांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. अष्टविनायक डेकोरेटर प्रकाश जगताप यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आम्ही. चला मैदानावरती पाहूया. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. दहा चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. तुमकडे पाहायचंय मैदानावरती. 10 चेंडू आणि 14 धावा. मोहन रुपनावर गोलंदाजी मार्कवरती आहे. 10 चेंडू 14 धावा पाहायचंय मैदानावरती. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, कशा प्रकारे फलंदाजी केली जाते मैदानावरती पाहूया. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र निसटला. एवढा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत मैदानावरती पाहतोय आपण. 9 चेंडू मध्ये 12 धावा. 9 चेंडू 12 धावा पाहायचंय मैदानावरती. मोहन रुपनवर 9 चेंडू 12 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. मोहन रुपनवर गोलंदाजी मार्कवरती आहेत. पुन्हा एकदा पाहायचंय. एक बहारदार फटका आणि 6 धावा. षटकार. एक बहारदार फटका आपण मैदानावरती पाहतोय. षटकार. जबरदस्त फटका आपण मैदानावरती पाहला 6 धाव्यांसाठी. पाहायचं इथून पुढे 6 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. 6 धाव्यांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा पाहायचंय. निर्धाव चेंडू असेल. 7 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज इथून पुढे. 7 चेंडू मध्ये 6 धावा पाहायचं इथून पुढे. प्रसाद यांनी एक बहारदार खेळी केली आहे मैदानावरती आपण पाहिली. पाहायचंय पुन्हा एकदा. पुन्हा एकदा एक बहारदार फटका त्या ठिकाणी पाहायचा आणि षटकार. सामना विजय होतोय वरवणचा संघ. चला वाळकी. गणेश पवार. चला वळकी आणि वरवंड. चला नाणेफेकासाठी चला. वरवंड संघाला विनंती आहे. आपल्याला शेवटचा पुकार आहे.
चला पटकन